मागे वळून पाहताना मी राजाराम महादेव चव्हाण, मूळ राहणार मौजे कोगे, तालुका करवीर. सध्या राहणार उंचगाव, तालुका करवीर. मी सध्या राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई येथे सहाय्यक आयुक्त या पदावर काम करत असताना आत्तापर्यंत मिळालेले यश व आयुष्यात स्थिरस्थावरता उपभोगताना मागे वळून पाहताना आयुष्याला कलाटणी देणारी घटना म्हणजे माझा राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतनमधील प्रवेश. यदा कदाचित तो मला मिळाला नसता तर आजचा हा सहाय्यक आयुक्त कोठेतरी मोलमजुरी करणारा किंवा ऊसतोड कामगार झाला असता. पण कोणाच्या तरी मदतीमुळे व दिलेल्या संधीमुळे तसे व्हायचे नव्हते. गावी आईवडील दोघेही अशिक्षित, अल्पभूधारक, त्यात पोटी 3 मुली व 3 मुले असल्याने स्वतःचे शेतात राबता राबता दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून कुटुंब चालवत होते. 3ही मुली मोठ्या, त्यांच्या नशिबी शिक्षण नाहीच, कारण त्यांच्या मोलमजुरीने कुटुंबाच्या उदरनिर्वाहास हातभार लागत होता. आम्ही तिघेही भाऊ लहान असल्याने आमच्या शिक्षणाबाबत गावातील काही शुभचिंतकांनी आई-वडिलांना मुलांना तरी शिकवण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे आम्हा मुलांना आई-वडिलांनी शाळेत घातले होते. मोठा भाऊ 7वी तर मी 4थी स्कॉलरशिप परीक्षा उत्तीर्ण झालो होतो. त्यामुळे कोणाच्या तरी सांगण्यावरून वडिलांनी माझे नाव राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन या शाळेत प्रवेशासाठी नोंदविले होते. त्याचे लेखी परीक्षेचे कॉल लेटर पोस्टमनने घरी कोणी नसल्यामुळे बंद दरवाजाच्या फटीतून आत टाकून दिले होते. ते आमच्या एका हितशत्रूने पाहिले होते. ते त्याने काढून घेतले व लेखी परीक्षा झाल्यानंतर 2 दिवसांनी चोळामोळा केलेल्या अवस्थेत परड्यात म्हशीच्या गोठ्याजवळ टाकले होते. ते माझ्या मोठ्या भावास सापडल्याने त्याने कुतूहलाने ते सरळ करून वाचले, तर माझे विद्यानिकेतन प्रवेशाचे लेखी परीक्षेचे कॉल लेटर असल्याचे व परीक्षा तर 2 दिवस आधीच झाल्याचे समजले. त्या दिवशी सायंकाळी उशिरा वडील घरी आल्यानंतर त्यांना समजल्यानंतर ते जेवण न करताच गावातील प्रतिष्ठित कोठावळे अण्णा यांच्याकडे गेले व त्यांना ते चोळामोळा केलेले पत्र दाखवून आपली व्यथा सांगितली. त्यावेळी त्यांनाही खूप वाईट वाटले, परंतु त्यांनी आता काहीही होऊ शकत नाही. तरी पण एकदा शाळेत जाऊन प्राचार्यांची भेट घेऊन पहा असा सल्ला दिला. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे मेज घेऊन वडील सायकलवरून विद्यानिकेतन चंबुखडी येथे गेले. शाळेत पोचलो तेव्हा 7:30 वाजले होते व शाळेला सुट्टी असल्याने शाळेत कोणीच नव्हते. परंतु वॉचमन कुरणे काका यांना वडिलांनी सांगितले व आम्हाला त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घराकडे पाठवून दिले. सरांच्या घराजवळ जाऊन पाहिले तर घराच्या दरवाजात सरांची मोठी मुलगी विजयाताई या ब्रश करत उभ्या होत्या. त्यांनी चौकशी केली असता वडिलांनी त्यांनाही सर्व हकीकत सांगितली तेव्हा आपले प्राचार्य श्री जो म साळुंखे ग्राउंडचे खाली काही काम करत होते. तेथून विजयाताईंनी त्यांना हाक मारून बोलावून घेतले. त्यावेळी त्यांनाही वडिलांनी घडलेली सर्व हकीकत सांगितली व चोळामोळा झालेले कॉल लेटर दाखवले. त्यांनाही खूप वाईट वाटले, परंतु नियमानुसार आता काही करू शकत नाही. याबद्दल दिलगिरी व्यक्त करून आम्हास परत जाण्यास सांगत असताना विजयाताईंना माझ्या वडिलांच्या डोळ्यातील आसवे, माझ्या भविष्याची चिंता याबाबत त्यांना सहानुभूती वाटली असेल म्हणा किंवा आणखी काही म्हणा. त्यांनी प्राचार्यांना नियम डावलून माझी परीक्षा घेण्यास भाग पाडले. शेवटी प्राचार्यांनी आम्हास तिथेच थांबवास सांगितले व स्वतः नित्यपोक्रम आटपून तयार झाले व त्यांच्या ऑफिसमधून लेखी परीक्षेचे पेपर घेऊन घरी आले व त्यांच्या घरी बैठकीच्या खोलीतच माझी परीक्षा सुरू झाली. त्यावेळी मी परीक्षेसाठी लागणारे कोणतेही साधन बरोबर नेलेले नव्हते. ते मला सरांनी विजयाताईंच्या मदतीने दिले व त्याद्वारे मी परीक्षेचे पेपर वेळेत पूर्ण करून दिले. नंतर मात्र तोंडी परीक्षा व इतर सोपस्कार होऊन मला माझ्या नशिबाने व माननीय प्राचार्य व विजयाताई यांनी दिलेल्या संधीमुळे मला जून 1979 साली 5वीत प्रवेश मिळाला. तो जर मिळाला नसता तर मात्र मी माझी 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करू शकलो नसतो.
परिणामी मी एक मोलमजुरी करणारा होऊन गेलो असतो. पण माझे दैव बलवत्तर होते म्हणून. पुढे मी विद्यानिकेतनमध्ये असताना 7वी स्कॉलरशिपसुद्धा मिळवलेली होती व मार्च 1985मध्ये चांगल्या गुणांनी 10वी पास होऊन सेम लोहिया ज्युनियर कॉलेजमध्ये 11वी सायन्ससाठी प्रवेश घेतला. EBC हॉस्टेल, अंबाई टँक परिसर येथे राहून कॉलेज करू लागलो. तेथेसुद्धा गरिबीने पाठ सोडली नव्हती. कॉलेजची फी, इतर खर्चाकरता पैसे मिळू शकणार नाहीत याची खात्री झाल्यावर मीच स्वतः घरातल्यांना कळू न देता भारतीय नौदलात 10वीच्या सर्टिफिकेट व मार्कांच्या भरवशावर 11वी 6 महिन्याच्या आधीच सैन्यात भरती झालो. तेथे घरच्यांचा थोडा विरोधही झाला, कारण त्यापूर्वी आमच्या भागातले कोणीही ओळखीचे नौदलात गेल्याचे माहीत नव्हते. सतत पाण्यात राहावे लागेल याची भीती घरच्यांना होती, त्यामुळे त्यांचा विरोध होता. पुढे नौदलात उत्तमरित्या 15 वर्ष नोकरी करून चीफ पेटी ऑफिसर, नायब सुभेदार म्हणून 31 जानेवारी 2001 साली नौसेनेतून सेवानिवृत्त झालो. दरम्यान माझ्या नोकरीमुळे मोठ्या व लहान भावाचे शिक्षण कोणतीही अडचण न येता पार पडले. पुढे मोठ्या भावासही सरकारी आरोग्य खात्यात फार्मासिस्ट म्हणून नोकरी लागली. लहान भाऊ फार्मसी करून गावात औषध दुकान चालवतो. त्याबरोबर त्याने बाहेरून MA B.Ed शिक्षण घेऊन तो एका ज्युनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. त्यामुळे सर्वजण सुस्थितीत आहेत. पण माझे स्वतःचे शिक्षण अर्धवट राहिल्याची खंत कोठेतरी होती. त्यात मी सुद्धा एक्स्टर्नल बसून पदवी मिळवली व सन 2003 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहून अर्ज केला व अरुण नरके फाउंडेशनमध्ये 3 महिन्यांकरता प्रवेश घेऊन पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, शारीरिक परीक्षा व मुलाखत देऊन पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक परीक्षा पास झालो. पोलीसचे खडतर प्रशिक्षण नाशिक येथे ते पूर्ण करून पुणे ग्रामीण, जळगाव, सांगली व सिंधुदुर्ग अशी नोकरी करत जून 2019मध्ये पोलीस निरीक्षक या पदावर पदोन्नती घेऊन सध्या मुंबई येथे 1 टप्पा पदोन्नतीने सहाय्यक आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुख्यालय मुंबई येथे कार्यरत आहे.